नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली। राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। तर आंदोलनामागील वस्तुस्थिती मराठा बांधवांनी तपासून पाहावी, राज ठाकरे यांचं आवाहन। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत। मनोज जरांगे पाटील यांचा राज ठाकरे यांच्यावर पलटवार। वंचित महाविकास आघाडीसोबत नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत काँग्रेससोबत चर्चा सुरू। बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेत आहोत। इंडिया आघाडी आता राहिली नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, भाजपला हरवणं ही प्राथमिकता, संजय राऊत यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी वंचितच्या नेत्यांची बैठक। वंचितकडून महाविकास आघाडीकडे 6 जागांसाठी प्रस्ताव। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणीसह अमरावतीचा समावेश, सूत्रांची माहिती। पालघर लोकसभा निवडणुकीची जागा ठाकरेंची, त्यामुळे पालघरची जागा आम्ही लढवणार, ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दावा। कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार, तर काँग्रेस संभाजीराजे यांना जागा सोडण्याच्या तयारीत। कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि स्वराज्य संघटनेची युती होणार, लवकरच अधिकृत घोषणा, विश्वसनीय सूत्रांची माहिती। ईडी कारवायांवरून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल। केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया भविष्यात भाजपला सुद्धा परवडणार नाहीत। सत्ता बदल झाल्यावर काय कराल? केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर भाजपमध्ये गेल्यावर ईडी चौकशी थांबते, उद्धव ठाकरे यांची टीका।